हॅलो व्यवस्थित मित्रांनो, स्टार्ट करूया आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसला. आज तारीख आहे 3 जुलै, 9:30 डेटा आपण लावलाय आणि टिक बाय टिक आपण अनालिसिसला सुरुवात करूया. सपोर्ट माझा दिसतोय 24,300चा व्हॉल्यूमचा आहे, ओआयचा आणि ओआय चेनचा सपोर्ट आहे. ओआय चेन आणि व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे. ओआय मला बॉटम साईडला शिफ्ट होताना दिसतोय. पर्सेंटेज चेक करूया. सो ओपन इंटरेस्टचं पर्सेंटेज ओव्हरऑल इन्क्रीज होऊन काय झालंय, स्टेबल होताना बघायला मिळतंय. म्हणजे सपोर्ट साईडच्या ओआय मधनं आपल्याला कोणताही व्ह्यू सध्याच्या घडीला तरी बघायला मिळत नाहीये. व्हॉल्यूम आणि ओआय चेन स्ट्रॉंग आहे. ह्याचा अर्थ ओव्हरऑल सपोर्ट काय होतोय, मार्केटमध्ये मला स्ट्रॉंग दिसताना दिसतोय. म्हणजे जर मार्केट 24,300च्या सपोर्टला आलं, फर्स्ट टाइम येत असेल तर आपण 24,300च्या सपोर्टवरनं कॉल बाईंगचा ट्रेड आपण नक्की करू शकतो. मग बघूया रेजिस्टन्स. 24,350चा मला बघायला मिळतोय ओआय चेनचा. तो मला बॉटम साईडला येल्लो बॉक्स लावून उभा आहे. सो आपण चेक करूया रेजिस्टन्सचं पर्सेंटेज काय होतं, इन्क्रीजिंग आहेत का डिक्रीजिंग आहेत. सो रेजिस्टन्सचं पर्सेंटेज ओव्हरऑल 100 वरनं काय दिसतंय, डिक्रीज होताना बघायला मिळतंय. म्हणजे कधीतरी माझा ओआय चेंज हा 24,300ला होता रेजिस्टन्सचा आणि तो 24,350ला शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालेला आहे. ओके, सोबत व्हॉल्यूम पण बघूया. व्हॉल्यूमने पण इथे येल्लो बॉक्सेस लावलेले आहेत. व्हॉल्यूमचं पण एकदा पर्सेंटेज बघूया काय होत आहे. सो व्हॉल्यूमचं पर्सेंटेज ओव्हरऑल मला 100 वरनं डिक्रीज होऊन आता पुन्हा स्टेबल होताना बघायला मिळत आहे. 24,350चं पर्सेंटेज बघूया काय होत आहे. तर ते मला इन्क्रीजिंग दिसतंय. याचा अर्थ सपोर्ट रेजिस्टन्स साईडचा ओआय चेन शिफ्टेड फ्रॉम बॉटम आहे आणि व्हॉल्यूम 300 वरनं 350ला शिफ्ट होताना दिसतोय. एकदा बघूया ओआय माझा 24,500 वरनं खाली येतोय का 24,300ला प्रेशर देत, ते पण चेक करूया. तर ओआयचं पर्सेंटेज 100% मला डिक्रीज होताना दिसतंय. याचा अर्थ माझा ओपन इंटरेस्ट कधीतरी 24,300ला होता, तो 24,300 वरनं 24,500ला शिफ्टेड फ्रॉम बॉटम झालेला आहे. म्हणजे रेजिस्टन्स जर का तुम्ही बघाल, ओआय चेंज बॉटम वरनं टॉपला शिफ्ट झालाय, व्हॉल्यूम बॉटम वरनं टॉपला शिफ्ट होतोय आणि ओआय बॉटम वरनं टॉपला शिफ्ट झालाय. याचा अर्थ काय, मार्केटमध्ये रेजिस्टन्स साईड ओव्हरऑल मला काय दिसतेय, मला बुलिश प्रेशर तयार करताना दिसते. ओके, मग आपण काय करणार, तर आपण 24,300चा जर मला सपोर्ट मिळाला तर आपण इकडनं एक सेफ कॉल बाईंगचा ट्रेड इकडनं करू शकतो. ठीक आहे, लेट सी पुढे जाऊया. मग बघूया मार्केट सपोर्टला येत आहे का, कोणत्या लेव्हलला येत आहे. लेव्हलला आल्यानंतर पुन्हा अनालिसिस आपण सुरुवात करूया. ठीक आहे, बघूया चला. आता डेटामध्ये काही चेंज झाला का, बिलकुल झाला. सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्सचा व्हॉल्यूम 24,300 वरनं 24,400ला गेलाय. ओआय चेंज 24,300 वरनं 24,400ला आला आणि 24,350 माफ करा, 24,300 वरनं 350ला आला आणि 350 वरनं आता 400ला चाललाय. ओके, म्हणजे मार्केटमध्ये रेजिस्टन्स साईड अजूनही बुलिश प्रेशर क्रिएट करताना बघायला मिळते. सो जर मार्केट 24,300च्या सपोर्टला आलं तर आपण नक्की इकडनं सेफ कॉल बाय करू शकतो ऍज पर टेबल ऑफ ट्रेड. ठीक आहे, आता तरी मार्केट कुठेच नाहीये, मार्केटमध्ये खेळत आहे, मग मार्केटला मध्ये खेळू दे. मार्केटमध्ये आज मोमेंटम मोठी राहणार नाही, हे मी सकाळी बोललेलो. जी लोक माझं लाईव्ह युट्यूब वरती बघतात त्या लोकांनी बघितलं असेल, आणि ज्या लोकांना माहित नाहीये की मी सकाळी युट्यूबला लाईव्ह असतो त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओज आवडले तर लाईक करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन येत जातील. ओके, मी सकाळी पण बोललेलो की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी कमी दिसते, त्यामुळे मार्केटमध्ये मे बी मार्केट आज इकडनं कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करू शकतो. आता बघा, मार्केट 24,350च्या सपोर्टला आलेलं आहे. इकडनं मी कॉलचा ट्रेड बनवायचा का, नाही. का नाही बनवणार, ह्याचं कारण ही पर्सेंटेज अजूनही 91 आहेत. नो डाऊट व्हॉल्यूम माझा, तुम्ही म्हणाल की सर 24,300 वरनं तर व्हॉल्यूम 24,400ला गेलाय, मग ही पर्सेंटेज उलट बुलिशच आहे ना रेजिस्टन्स साईड कडनं. कसं असतं तुम्हाला सांगतो, 91% हे 100%च्या जवळ येतात का 91% हे 75%च्या जवळ येतात. कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून सांगा. ज्यांचं उत्तर असं असेल की 100%च्या जवळ येतात, ओके,
लक्षात घ्या, मार्केट अजूनही किंवा ही पर्सेंटेज अजूनही डेंजर झोनच्या बाहेर गेली नाहीये. जर व्हॉल्यूम पुन्हा इन्क्रीज होऊन पर्सेंटेज इन्क्रीज करायला लागला आणि तुम्ही इकडनं कॉल बाय केलाय, तर रेजिस्टन्स वरनं त्याला खाली प्रेशर देऊन पाडू शकतो. म्हणजे जर का तुम्ही इकडनं कॉल बाय केला तर टार्गेट हे असेल तर तुमचा इथे खाली स्टॉप लॉस जाऊ शकतो. जर ही पर्सेंटेज वाढली तर रेजिस्टन्स वरनं खाली येईल. आता मग काय पाहिजे, जर तुम्हाला 350च्या सपोर्टवरनं ट्रेड करायचा असेल, तर जिथे जिथे येल्लो बॉक्स लागलेत 24,300ला तिकडची पर्सेंटेज हे मिनिमम 85% खाली जाणं अपेक्षित आहे. जर ती 85च्या खाली गेली तर डेंजर झोन मधनं पर्सेंटेज बाहेर येईल आणि एक रिस्की कॉल आपण 350च्या सपोर्टवरनं नक्की बनवू शकू. सध्या आपण कोणत्याही घडीचं कॉल बाईंग इकडनं करणार नाही. ठीक आहे, लेट्स सी, बघूया काय होतंय. मार्केट टाइमपासच करताय. ठीक आहे, कॉल बनत नाहीये इकडनं. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो कंडिशन, ही पर्सेंटेज जर का 85%च्या खाली गेली तरच 350च्या सपोर्टवरनं एक ट्राय कॉल बाईंगचा करू शकतो आपण. ठीक आहे, तोपर्यंत वाट बघायची. नाहीतर काय होईल, तिकडनं इकडनं तुम्ही कॉल घेतलात आणि इकडची पर्सेंटेज वाढायला लागली, व्हॉल्यूम पुन्हा वरनं खाली यायला लागला आणि तुमचा स्टॉप लॉस गेला. पॉसिबिलिटी होऊ शकते अशी. त्यामुळे असे ट्रेड करताना काळजीपूर्वक ट्रेड करायचे. हे जे मी काही व्हिडिओ पोस्ट वगैरे करतो ह्याच्यातनं तुम्हाला नॉलेज नक्की मिळेल. ऑप्शन चेन तुम्ही पूर्ण शिकाल का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. ऑप्शन चेन तुम्ही पूर्ण शिकणारच नाहीयेत या व्हिडिओज मधनं. का नाही शिकणार आहात? नॉलेज घेणं, ज्ञान घेणं आणि शिक्षण घेणं ह्याच्यामध्ये फरक आहे. ज्ञान असलेल्या माणसाला शिक्षण असेलच असं नाही. ओके, पण शिक्षण असेल तर ज्ञान तुमच्याकडे असणार. त्यामुळे 15 जुलैला आपण एज्युकेशन म्हणून आपण एक कम्युनिटी बॅच चालू करणार आहोत आपली. 15 जुलै ते 22 जुलै 8 दिवसाची थिअरी बॅच असेल. 23 जुलै ते 23 ऑगस्ट 1 महिन्याचं प्रॅक्टिकल सेशन असेल आणि आफ्टर 1 मंथ नंतर संध्याकाळच्या 5:30च्या सेशनचा ऍक्सेस तुम्हाला ह्याच्यामध्ये दिला जाईल. ओके, आणि ह्याच्यामध्ये कमॉडिटी लाईव्ह अनालिसिस हे सगळं 5:30च्या सेशनला केलं जातं. त्यानंतर ह्याच्यामध्ये इंडेक्स एफएनओ, स्टॉक एफएनओ, कमॉडिटी एफएनओ, इक्विटी डिलिव्हरी, इक्विटी स्विंग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जातात. ओके, लक्षात घ्या, हा कोर्स नाहीये तर ही कम्युनिटी बॅच आहे. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही. आपला क्लास डोंबिवलीमध्ये आहे, डोंबिवली रेल्वे स्टेशनला लागून. तुम्हाला ऑफलाईन जरी यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता. फक्त मला कॉल करून या, 2 दिवसाचा डेमो घ्या. जर आवडलं ट्रेनिंग मेथड तर नक्की ऍडमिशन करा. 10 ऍडमिशनच्या वरती आपण ऍडमिशन घेत नाही. आपण क्वालिटी शिकवतो, क्वांटिटी शिकवत नाही. शेवटच्या काही सीटच बाकी आहेत. ठीक आहे, चलो. मार्केटमध्ये अजून काही चेंज नाही आहे. मार्केट कन्सॉलिडेट होत आहे. जसं मी सकाळी बोललेलो की मार्केट इकडनं मे बी कन्सॉलिडेट व्हायचा प्रयत्न करेल. मार्केट त्या पद्धतीने कन्सॉलिडेट होण्याचा प्रयत्न करत आहे किंवा मार्केट मे बी तत्सम कन्सॉलिडेट होत आहे. मग मार्केटला तेवढं कन्सॉलिडेट होऊ दे. बघा, आता मार्केट 24,350च्या रेजिस्टन्सला आलं. इकडनं पुढे घ्यायचा का? बिलकुल नाही घेणार. का? कारण सपोर्ट बॉटम वरनं टॉपला शिफ्ट होताना दिसतोय. त्यानंतर व्हॉल्यूम मला शिफ्टेड फ्रॉम बॉटम ऑलरेडी झालेला आहे. ओआय चेंज मला 79% लावून इन्क्रीज होताना दिसतोय. पर्सेंटेज एकदा चेक करूया, इन्क्रीजिंग आहेत का? तर येस, ओआय चेनची पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे. म्हणजे ज्या रेजिस्टन्सच्या बेसिसवरती आपण ट्रेड करणार पुढचा, तो रेजिस्टन्स स्वतःमध्येच वरती चाललाय. मग तो अडवू शकेल का मार्केटला वरती जाण्यापासून? बिलकुल नाही. मग इकडनं पुट घ्यायचा प्रयत्न आपण करणार नाही. जर ही पर्सेंटेज 85%च्या खाली आली आणि मार्केट 350च्या सपोर्टला मिळालं तर इकडनं एक कॉल बाय नक्की करू शकतो. ठीक आहे, लेट्स सी, बघूया काय होतंय. तुम्हाला काही क्वेरी असतील, तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की मला कळवा, कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ठीक आहे, नक्की मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. रोज सकाळी 9:30 ते 11 सेशन आपलं YouTube लाईव्ह असतं. मी माझ्या स्टुडंट सोबत दुपारी 12:30-1 पर्यंत असतो. ओके, जी लोक इच्छुक असतील लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. ओके, त्याचा ह्याच्यामध्ये फायदा तुमचाच आहे. 15,000 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये लाईफ टाईम संध्याकाळच्या सेशनचा ऍक्सेस, 1 महिना प्रॅक्टिकल आणि पहिली 8 दिवसाची कोअर थिअरी बॅच, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. 15,000चा लोक लॉस करतात पण आयुष्यात शिकत नाहीत, लक्षात घ्या.
तो प्रॉब्लेम होतो. मी बऱ्याच लोकांना आतापर्यंत भेटलो, तर शिकून घ्या. ओके. मार्केट पुन्हा 350च्या सपोर्टला आलं, कॉल घेणार, नाही घेणार. का नाही घेणार? ही पर्सेंटेज अजूनही 85च्या वरती आहेत. एकदा बघूया व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय का सपोर्टचा. चेक करूया थांबा. तर व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन काय झालंय, थोडा हळूहळू मला डिक्रीज होताना दिसतोय. कॅन्डल क्लोजिंगची वाट बघूया थोडी. कॅन्डल जर का वरती क्लोज झाली आणि रिटेस्टला आली आणि डेटा ही पर्सेंटेज इन्क्रीज असतील, ही पर्सेंटेज डिक्रीज असतील, तर नक्की आपण एकदा रिस्क घेऊ शकतो इकडनं कॉल बाईंगची. लेट सी बघूया. आत्ता तरी सध्याच्या घडीला डेटा बनत नाहीये तसा, कारण की ही पर्सेंटेज अजूनही 85च्या वरती आहेत. त्यानंतर ही 79% जी आहेत, ही 79% सुद्धा थोडी डिक्रीज व्हायला सुरुवात त्यांनी केली आहे. 24,300च्या खालचं बघूया ओआय चेनचं पर्सेंटेज, ओआय चेनचं कंपॅरिझन. तर तिथे सुद्धा हळूहळू बेरिश प्रेशरला सुरुवात झाली. मग तुम्ही जर का बघाल आणि मार्केट जर का बघाल, तर मार्केट 1, 2 आणि 3 मार्केट तिसऱ्यांदा 24,350च्या सपोर्टला येत आहे. मग आपण काय करणार लक्षात घ्या. एक तर हा ट्रेड असणार आहे रिस्की, त्यात मार्केट थर्ड टाइम येत आहे सपोर्टला 350च्या, म्हणजे हा हायली रिस्की ट्रेड बनेल. काल मी शिकवलं, एका भिंतीवरती पहिल्यांदा हातोडा मारतो तेव्हा भिंतीला काही नाही होत, दुसऱ्यांदा हातोडा मारतो तेव्हा भिंतीला चिरा पडतात आणि तिसऱ्यांदा हातोडा मारतो तेव्हा भिंत पडते. मग त्याच पद्धतीने म्हणजे ती भिंत कमकुवत होत जाते. जेवढं या सपोर्टला हिटिंग होईल तेवढं सपोर्ट तोडायचा प्रयत्न मार्केट करणार. आणि प्लस आता जर का बघितलं तर आता आपल्याला अशी परिस्थिती दिसत नाहीये की इकडनं आपण कॉल बाय करावा, कारण ही पर्सेंटेज हवी तशी इन्क्रीज होत नाहीये. प्लस व्हॉल्यूमची पर्सेंटेज सुद्धा 85च्या अजूनही खाली गेलेली नाहीये आणि ओआय चेंज कंपॅरिझन मध्ये सुद्धा आपल्याला कोणत्याच पद्धतीचं कंपॅरिझन मध्ये बुलिशनेस दिसत नाहीये या झोन मध्ये. ओके. मी ओआय चेंज का बघितलं, कारण मार्केट थर्ड टाइम येत आहे. ओके. आणि थर्ड टाइम मार्केट जर का येते तर खालचं आपल्याला ओआय चेंज चेक करावं लागेल, तर इथं तर बेरिश प्रेशर आहे. सो वेट करूया, काही प्रॉब्लेम नाहीये. डेटा ऑलरेडी आपल्याला सगळं सांगत असतो. प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला प्रत्येक मूव्ह मार्केटमध्ये पकडायची असते. या जगातला कोणताही बाप माणूस सुद्धा मार्केटची प्रत्येक मूव्ह जी आहे ही कॅप्चर नाही करू शकत. एओसी का वापरायचं? एओसी मधनं ट्रेड मिळण्यापेक्षा एओसी तुम्हाला ट्रेड का नका घेऊ हे पहिलं सांगते, किंवा घेतल्यानंतर काय रिस्क फॅक्टर असेल हे एओसी सांगतं. बरं झालं नाही घेतला कॉल, घेतला असता तर मग स्टॉप लॉस गेला असता. म्हणून असे ट्रेड करायचे नाहीत. आता जर मार्केट 24,300च्या सपोर्टला आलं, फर्स्ट टाइम हिटिंग करतंय, इकडे जर का फर्स्ट टाइम मार्केट हिट केलं, व्हॉल्यूम ओआय चेन जर का स्ट्रॉंग असतील, तर इकडनं आपण एक नक्की फर्स्ट टाइम हिटिंगला कॉल बाय करू. लेट सी बघूया काय होतंय. मार्केट इकडनं हिटिंग तर केलं नाहीये, पण जवळपास तरी सपोर्टच्या आलंय, पण ट्रेड करणार नाही जोपर्यंत मार्केट लेवलला येत नाहीये. आज पूर्ण मार्केट कन्सॉलिडेट झालं बघा, नीट बघितलं तर 50च पॉईंट मध्ये खेळत आहे मार्केट मगाचपासून, सकाळपासून. कन्सॉलिडेशन कन्सॉलिडेशन कन्सॉलिडेशन, आणि हे मी सांगितलं पण होतं की मार्केट मे बी आज कन्सॉलिडेट होऊ शकेल. एओसी मध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे. एओसी वरती रजिस्ट्रेशन करून 3-7 दिवसाचा डेटा तुम्ही फ्री घेऊ शकता. फर्स्ट टाइम मार्केट सपोर्टला आलाय, कॉल घ्यायचा, नाही घेणार. अरे का नाही घेणार? व्हॉल्यूम आणि ओआय चेंज तर स्ट्रॉंग आहेत सर. मग का नाही घेणार? ह्याचं कारण वाजलेत बघा किती, ऑलमोस्ट 2:30 वाजलेत. आपलं टायमिंग सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 2:30 पर्यंतच आहे, ऍज पर एओसी ट्रेडिंग टाइम. आणि मार्केट बंद व्हायला, इन केस आपल्या एओसीचं ट्रेडिंग टाइम बंद व्हायला 2:30 7च मिनिटं बाकी आहेत. मग आपण ट्रेड करणार नाही. मग आजचा दिवस कसा गेला? आजचा दिवस रडवा गेला एकदम. रडून 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 अक्षरशः वाट लागली. हे जे कन्सॉलिडेशन झालंय, सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झालाय माहितीये? जे लोक एओसी वापरतायत. एओसी ज्यांनी वापरलंय, ज्यांना डेटा वाचता येतोय, त्या लोकांनी जबरदस्ती ट्रेड केलेलंच नाहीये. आज मी 1 रुपयाचा सुद्धा ट्रेड केलेला नाहीये, लक्षात घ्या. जी लोक एओसी वापरतात त्या लोकांनी ट्रेड केलेलेच नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे
की एकतर IV कमी आहे, ट्रेड जर का घेतला तर टार्गेट यायला वेळ जाईल, टार्गेट यायला वेळ गेला तर स्टॉप लॉस यायला पण वेळ जाईल. डेटा पण आजचा धडभला नव्हता रेजिस्टन्स साईड कडनं. ही पर्सेंटेज 85% कधी खाली गेलीच नाही. त्यामुळे जी लोक एओसी वापरतायत त्या लोकांना ती लोक लॉस मेकिंग नक्की नसतील प्रॉफिट मेकिंग पेक्षा आज. कारण हे जे कन्सॉलिडेशन झालंय हे फार डेंजर कन्सॉलिडेशन आहे. ठीक आहे. सो आज आपण एवढंच ठेवूया, आज आपण इथेच थांबूया. आज काहीही ट्रेड आलेला नाही, आज प्रचंड रडवलेलं आहे ट्रेडरला मार्केटने. ओके. सो आता मंडेला भेटूया सकाळी 9:30 वाजता. ठीक आहे. चलो टाटा, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ गुड डे. पुन्हा भेटूया मंडेला त्याच जोमामध्ये आणि त्याच जोशामध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईकचं बटन दाबा. ओके. बाय बाय.